नमस्कार मंडळी, कोणाकोणाला आवडतो असा झणझणीत कलेजी फ्राय खायला. आज आपण ढाबा स्टाईल मस्त असा कलेजी फ्राय घरच्या घरी तयार करणार आहोत. बघा किती छान तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा बरं का. त्याच्यासाठी कढई घेतली, कढईत गरजेनुसार तेल घालायचं, थोडंसं वाटण घातलं, आलं लसूण आणि कांदा भाजलेला थोडंसंच घालायचं, जास्त घालायचं नाही. छान असं परतून घेतलं. नंतर इथे मी पाव किलो प्रमाणात कलेजी घेतलेली. कलेजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि तयार करून घेतलेल्या वाटणात साधारण 5 ते 6 मिनटं असंच परतून घ्यायचं, मसाले न घालता. जितकं छान परतून घेतो ना तितकी छान कलेजी फ्राय आपली तयार होते. नंतर चवीपुरतं मीठ, हळद पावडर, लाल तिखट, काळा मसाला, किचन किंग मसाला घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. अजिबात जास्तीचे मसाले लागत नाही, तरी अगदी कमी मसाले तेल वापरून एकदम छान असा कलेजी फ्राय घरच्या घरी तयार होतो. छान असं मसाले घालून सुद्धा तेलात आपल्याला हे साधारण 5 ते 6 मिनटं परतून घ्यायचं. परतून झालं की नंतर ताटली झाकून साधारण 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायचं. कलेजी पटकन शिजली जाते आणि छान असं बघा कलेजी फ्राय तयार झालेला आहे. अजून टेस्ट छान यावी याच्यासाठी थोडीशी कोथिंबीर घालायचं आणि बघा ढाब्यावर मिळतो त्याच्यापेक्षा भारी कलेजी फ्राय आपण घरच्या घरी तयार केलेला आहे. बघा जवळून दाखवते तुम्हाला किती छान आपली कलेजी फ्राय तयार झालेली आहे, किंवा तुम्ही याला कलेजी मसाला देखील म्हणू शकता. आणि कलेजी बघा साधारण 15 मिनिटातच किती छान अशी मऊसूत शिजलेली आहे. मी सांगते म्हणून घरी एकदा अशी नक्की ट्राय करून बघा.